नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 घरकुल सर्वेक्षणासाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ केंद्र शासनाने दिलेली आहे। तर यामध्ये जे काही लाभार्थी आपला सर्वे करायचा बाकी असतील तर आपला सर्वे हा 15 तारखेच्या आतमध्ये करून घ्यायचा आहे। तर सर्वेक्षणाचे दोन प्रकार आहे। तर यामधील जो काही पहिला आहे तर यामध्ये ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत आपण सर्वे हा करू शकतात किंवा स्वतः आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा इतरांच्या मदतीने आपण आपला सेल्फ सर्वे हा करून घेऊ शकता। तर यामध्ये प्रमुख येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सर्वप्रथम यामध्ये जो काही येणारा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हे जे काही PM आवास योजनेचे जे काही ॲप आहे हे ॲप काही मोबाईलमध्ये वर्क करते तर काही मोबाईलमध्ये हे ॲप वर्क करत नाही। तर त्यासाठी आपणास एखाद्याचा मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये आपणास सर्वे हा करून पाहायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपली KYCची प्रक्रिया ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस आपण त्या ॲपमध्ये आपला आधार नंबर टाकतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांची उघडझाप करण्याचा प्रयत्न करतो तर आपली KYC त्यामध्ये होत नाही। तर अशा वेळेस आपणास 5 ते 6 वेळेस प्रयत्न करून पाहायचा आहे। जर KYCची प्रक्रिया ही पूर्ण होत नसेल तर आपणास आपल्या जवळील आधार सेंटरवर जाऊन आपली जे काही आधार आहे हे आधार आपणास एकदा अपडेट करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, या ॲपमध्ये आपणास आपल्या कुटुंबातील फॅमिली मेंबरची माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे। जर कुटुंबामध्ये स्त्री सदस्य असेल तर बाय डिफॉल्ट त्याच्यासमोरील चेक बॉक्सला अशा प्रकारची टिक राहील आणि ज्या सदस्यासमोर टिक मार्क असेल त्या सदस्याचे KYC करणे आपणास यामध्ये बंधनकारक असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण ज्यावेळेस येथे बँक डिटेल भरण्याचा प्रयत्न करतो, जर आपली बँक यामध्ये आपली दाखवत नसेल तर आपण हा जो काही बॉक्स आहे आय डोंट हॅव बँक अकाउंट डिटेल्स नाव आय विल अपडेट इट लेटर ह्या बॉक्समध्ये क्लिक करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात। यासाठी आपणास येथे कोणतीही माहिती भरण्याची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण सद्यस्थितीत राहत असलेल्या घराचा ज्यावेळेस फोटो काढतो तर त्याचे जे काही अंतर आहे हे अंतर 15 मीटरपर्यंत असायला हवे। मोबाईलचे लोकेशन यामध्ये ऑन असायला हवे। तर फोटो काढल्याच्या नंतर आपणास येथे रिमार्क्स येथे पाहू शकतात। ॲड रिमार्क्सच्या खाली आपणास येथे काय लिहायचे आहे की येथे ओल्ड हाऊस लिहून नेक्स्ट या बटनावर आपणास यामध्ये क्लिक करायचे आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणास दुसरा एक फोटो यामध्ये काढावा लागतो, घर बांधवायच्या प्रस्तावित जागेचा फोटो। तर त्याचे पण अंतर हे 15 मीटरपर्यंत असावे। मोबाईलचे लोकेशन यामध्ये ऑन असावे आणि फोटो काढल्याच्या नंतर तर यामध्ये व्हॅकंट साईड लिहून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे। तर यामध्ये ॲड रिमार्क्समध्ये काही लाभार्थी वेगळीच माहिती यामध्ये भरत आहे। तर आपणास अशा प्रकारचे ही जी काही माहिती आहे या रिमार्क्समध्ये भरून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपला सर्वे संपूर्ण माहिती त्या ॲपमध्ये भरल्याच्या नंतर आपला जो काही सर्वे आहे यामध्ये अपलोड करावा लागतो। तर ज्यावेळेस आपण अपलोड सेव्ड सर्वेवर क्लिक करतो तर यामध्ये आपले जे काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड यामध्ये व्हेरीफाय व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे आपले जे काही जॉब कार्ड आहे हे जॉब कार्ड यामध्ये व्हेरीफाय व्हायला पाहिजे। तरच आपला जो काही सर्वे आहे हा सर्वे यामध्ये अपलोड होणार आहे। तर काही जणांचे यामध्ये आधार कार्ड हे व्हेरीफाय होत नाही तर काही जणांचे जॉब कार्ड यामध्ये व्हेरीफाय होत नाही। तर आधार कार्ड कोणत्या कारणामुळे व्हेरीफाय होत नाही तर आपण या ॲपमध्ये माहिती भरताना आपल्या आधार कार्डवर जशी स्पेलिंग असेल तशाच प्रकारची माहिती आपण त्या ॲपमध्ये भरायला हवी। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जॉब कार्ड नंबर टाकतो वेळेस MS-18- असा जो काही आपला जॉब कार्ड नंबर असेल तशा पद्धतीनेच टाकायचा आहे। जर आपण जॉब कार्ड टाकतो वेळेस एखादे जरी स्पेस आपल्याकडून जास्त झाला तर आपला जॉब कार्ड यामध्ये व्हेरीफाय होणार नाही। त्यामुळे आपण आपला जॉब कार्डचा जो काही नंबर आहे हा व्यवस्थितपणे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जर आपला जॉब कार्डचा नंबर व्यवस्थितपणे टाकूनसुद्धा आपलं जॉब कार्ड जर व्हेरीफाय होत नसेल तर आपणास मनरेगाच्या जे काही वेबसाईट आहे याच्यावर यायचे आहे आणि येथे आल्याच्या नंतर आपणास आपले जॉब कार्ड हे ॲक्टिव्ह आहे की डिलीट झालेले आहे हे एकदा चेक करून पाहिजे आहे। तर मित्रांनो, जॉब कार्डमध्ये आपल्या नंबरच्या समोर जर अशा प्रकारचा जर स्टार दाखवत असेल तर आपले जॉब कार्ड हे डिलीट झालेले आहे असे आपण समजून घ्यावे। तर ते जॉब कार्ड यामध्ये व्हेरीफाय होऊ शकणार नाही।
तर मित्रांनो, सर्वे हा अपलोड सक्सेसफुली झाल्याच्या नंतर आपल्या कुटुंबाचे रजिस्ट्रेशन ID येथे क्रिएट होईल आणि सर्वे सेव्ड सक्सेसफुली असा स्क्रीनवर आपणास मेसेज दाखवेल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपणास आपला जो काही सेल्फ सर्वे आहे हा सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, सर्वेक्षण हा कोणाचा करायचा आहे आणि सर्वे हा कशा पद्धतीनं करायचा आहे, त्या ॲपमध्ये आपणास कोणती माहिती भरायची आहे, तर ह्या PDF फाईलमध्ये त्याची संपूर्ण माहिती आपणास पाहायला मिळणार आहे। तर ही जी काही PDF आहे ही PDF फाईल आपणास आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल। तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक आहे, तेथे आपण क्लिक करून आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे हा जॉईन करू शकतात आणि याच पद्धतीने आपण आपला सर्वे हा यामध्ये करून घ्यायचा आहे।